नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आज आम्ही चाललोय असरोंडीला। तिथे एक आजी आहे, तिच्याकडे एक मोर आहे आणि तो मोर तिच्याशी बोलतो। तर आज आता आपण तिथे प्रत्यक्ष जाऊ आणि तो मोर बघू। तर चला आता जाऊया अमोलकडे। आणि अमोल आता उभा आहे गाडी घेऊन, सोबत अद्विक पण आहे। अमोल असरोंडी गावामध्ये ना? चला, तर आजच्या नवीन प्रवासात तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। हे आहे माझ्या घराजवळची रेल्वे लाईन। आता आपण आहोत NH66 मुंबई गोवा हायवे। हा जो समोर रस्ता गेलाय तर तो मुंबईच्या दिशेने आणि तर हा जातो गोव्याला। आणि आता आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तर तो हा असरोंडी फाटा। इथून आता आपण आतमध्ये जाणार। असरोंडी गावामध्ये आतमध्ये आल्यानंतर असे जे आता ट्रक गेले ना, या ट्रकांपासून सावध राहायचं। त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की समोर असणारी चिऱ्याची खाण, तुम्हाला सावकाश जा हे मी अशासाठी सांगतोय, कारण इथून कंटिन्युअस जे मोठे मोठे डंपर आहेत तर त्यांची ये जा चालू असते आणि पूर्ण लोडेड असे डंपर असतात। कारण चिऱ्याची वाहतूक ही आता सुरू झालेली आहे दिवाळीनंतर। आणि या रोडला धूळ भरपूर असते, ठिकठिकाणी माती असते। त्याच्यामुळे जर आपण या रस्त्याची माहिती नसेल आणि जर आपण प्रवास करत असतो तर थोडं सावध, कारण आपण आपल्या स्पीडने चालत असतो, परंतु त्यांचा जो रेग्युलर रस्ता असल्यामुळे ते त्यांच्या स्पीडने असतात आणि आपल्याला जर त्यावेळी जर गाडी कंट्रोल नाही झाली तर मग अपघात होण्याचे चान्सेस हे आहेत। त्याच्यामुळे जर या रस्त्याने जर कधी अशा प्रवास करत असाल तर तेवढी खबरदारी घ्या। आता आपण इथून आलो आहोत। हा रस्ता कणकवलीवरून आतमध्ये, म्हणजे जो तुम्हाला सुरुवातीला मी असरोंडी फाटा दाखवला तिथे, आणि तिथे आल्याच्या नंतर साधारण 5-1 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर इकडे सरळ आपल्याला खाली नाही जायचा, हा रस्ता असगणीला जातो। इथे ना एक राईट आहे, तो जो मगाशी मी टर्न दाखवला त्या टर्नवरून आतमध्ये आल्याच्या नंतर हे आपल्याला समोर दिसते असरोंडीची ग्रामपंचायत। आणि इथूनच आपल्याला आता पुढे जायचं आहे। थोडंसं पुढे आल्याच्या नंतर हा छोटासा रस्ता आहे आणि हे समोर जे आहे तर हे त्यांचं घर। मी मगातपासून तुम्हाला ज्या मोराबद्दल बोलतो की मोर आजीबरोबर बोलतो, तर तेच हे घर त्या आजीचं। तर आता आपण तिथे जाऊया आणि आजीला आवाज देऊया, कारण घराच्या दरवाजाच्या समोर आहे ना 2 मोठे कुत्रे आहेत आणि अक्षरशः त्याने आम्हाला बघितल्याच्या नंतर बोलतात काय शब्दात नाही, अक्षरशः त्याने तांडव केला। तर आता आपण आजीला आवाज दिलेला आहे, आजी घरातनं आली की बघ आपण पुढे जाऊया, कारण मला नाही वाटत ते कुत्रे आपल्याला पुढे जाऊ देतील। या मोराचं जे नाव आहे त्या आजीने मोरे असं ठेवलेलं आहे आणि तो मोर आजी बरोबर अनेक वर्षापासून आहे आणि तो तिच्याशी बोलतो। त्या मोराला आवाज देण्याची किंवा त्या मोराला बोलवण्याची जी पद्धत आहे तर ती थोडीशी युनिक आहे। तर आपण आता आजीला आवाज दिलेला आहे, आजी येते आणि आजी आल्याच्या नंतर आपण त्या मोराविषयी जे काय असेल ते सविस्तर जाणून घेऊ, प्रत्यक्ष मोर बघू। खया तर मित्रांनो, हा बघा तो आजीचा मोर। हे बघा, त्या आजीने आवाज दिला बरोबर तो उठून उभा राहिला। कधीपासून आहे तुमच्याकडे? झाली 9 वर्ष, लहान बाळ होतं त्यापासून ते आधी कोणी नेहमी टाकले निघू ना। हा हा हा, आता आतमधून जात होतं ते का पण अनुभव होतो आपल्याला। काय खाऊ बिऊ काय देतात? कोंबड्यांचं खाद्य,
हा काजी बिजीत जाता तर आजी आवाज देते आहे बघा. बोलता का बघा बोल ना. तर अशा प्रकारे आजी त्या मोराला आवाज देते आणि तो त्याला रिस्पॉन्स देतो त्या आवाजाला. अक्षरशः मगाशी आजीने आवाज दिल्याच्यानंतर तो आला खळ्यामध्ये. आजी परत एकदा चालली आहे त्याला बोलवायला. आता बघू आता येतोय काय. तो सगळीकडे फिरत असता. हो सोडलं राहणार असतात लागवडल्या सकाळी ना येत नाही. हा मग तर गेला तेव्हा येतच आहे रानातली पण बसा काही नाही बसत रानातच असत. म्हणजे घराकडे कधी येता मग. सकाळी उजवायला काय येतात खा भूक लागली काय आणि मग परत संध्याकाळी कोंबडी गेली काय आपल्या जागेला जातं. मग ये ते आजी त्याला बोलवते पण तो ते आता ते कोंबडी तिथे असल्यामुळे तो पुढे 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 चालला येतो. मगाशी थोड्या वेळापुरता आलेला आता परत चालला. हा बघा बघा जशी आजी बोलते तसं तो बघा. जशी आजी त्याच्याशी बोलते तसा तो रिॲक्ट होतोय. ना आता पळतो तो येऊचो मगाशी दिलो असतो. आजी मोराला आवाज देते येण्यासाठी. ते कसं आम्ही अनोळखी माणसं असल्यामुळे तो थोडा लांब लांब पळत होता. तो आजीला रिस्पॉन्स देतोय तिच्या आवाजाला आवाज देतोय. तो बघा आला. जास्त जवळ जात नाही कारण मी जवळ गेलो की तो लांब पळत. ये अमोल त्याला घेऊन ये. अद्विकला घेऊन ये. हा इथे थांबलाय तो. अद्विक ये. अद्विकने त्याला बघितल्यानंतर अद्विक घाबरला कारण एवढ्या जवळून त्याने असा मोर वगैरे कधी बघितलेला नाही त्याच्यामुळे तो घाबरला. तो येतच नव्हता. तो आता तो कसा तरी डेअरिंग करून आलाय. ये इथे इथे या बघ मोर ये. काय करतो विचार त्याला. तो काय करतो बघितला तो बघ. आजीने अद्विकला ही 2 मोरपंखाची पिसा जी आहेत तर ती दिली गिफ्ट म्हणून. पण हा बघा अजिबात ते घ्यायला घेत नाहीये. घे अद्विक घे. आजीने दिलाय घे धर. हे घे. तो घाबरला. ते आल्याला कुत्रे आणि त्याच्यानंतर परत हे बाळा घे ना. तर मित्रांनो तुमची मी आता ओळख करून देतो. ही आहे ती मोरवाली आजी जिच्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो. सुरुंडी फाटवून आल्याच्या नंतर तुम्ही राणे आजी म्हणून जरी विचारलात तरी तुम्हाला कोणी इथे आणून सोडेल. तर गेल्या अर्ध्या तासापासून आजी आमच्यासाठी त्या मोराचा पाठलाग करते. त्याला अडवते कारण तो आमच्या इथे यावा. पण त्याचा तसा मूड दिसत नाहीये. पण बऱ्यापैकी आपल्याला मोर बघायला मिळाला. तो थोड्या वेळासाठी इथे आला होता. म्हणजे हा मोर तुमच्याकडे साधारण एवढ्या वर्षापासून आहे. म्हणजे कसं पिल्लू होतं ना रानात पाऊस लागला तर आमची कोंबडी होती. कोंबड्यात ना पिल्लू येत आमका वाटला रान कोंबड्याचा म्हणून 2 होती. ती ठेवला आणि मग कोंडलेली होती. नंतर ओळख ना वाटलं रान कोंबड्याचा असं कोणतं ठेवला कोंडून त्यांच्या लहानपणी. आणि मग त्या मोठा झाल्यावर बदलूक लागला आमका वाटला रान कोंबडा असा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तो पिल्लू भेटला तर तुम्हाला वाटलं की एखादी रान कोंबडा वगैरे असतो. मग त्या रावला आणि मग मोराचा असा समजला म्हणून त्या केल्याने मग थोडे दिवस होता बंधना कोंबड्यांबरोबर. कोंबडी मोठी कोंबडी जेव्हा संपली तेव्हा मग त्या बाहेर सोडला. मग तर बाहेर राहून आतमध्ये येऊ लागला कोंबड्यां थ्रू परत जाऊ लागला.
जेव्हा लय मोठं पिसारा राहिलो तर आत्महत्या ठेवण्यासारखे नाही तेव्हा पिंजऱ्यात होत नाही. पिंजऱ्यात ठेवीत नाही. आणि ते राणी विभागले सांगायचं त्याची कोंडून ठेवणं पण आम्ही कोंडलेलोच नाही. हा म्हणजे वन विभागवाले आले आणि त्यांनी सांगितलं की याला कोंडून वगैरे ठेवू नका करू. त्यांनी समजावून सांगले. समजावून सांगितलं. पण हा मोर तुम्हाला सोडून कुठे जात नाही 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 काय गेलं तरी येणार. संध्याकाळ जो हाही येता परत. नाही नाही सकाळी येतात संध्याकाळी जातात तो वर मोठ्या झाडांवर बसतात बारक्या झाडावर बसत नाही. म्हणजे रात्री संध्याकाळ जो आहे नसता. नाही नाही राहणार असतं. तर मित्रांनो आता आपण राणी आजीला निरोप देऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. कारण मला आता पुढे अफगाणीला जायचंय, एक काम आहे म्हणून. ह्या साईडने जर कधी तुमची फेरी झाली किंवा मी तर सांगेन की आवर्जून एकदा या राणी आजीला भेटा. राणी आजीचा जो मोर आहे तर त्याला नक्की अवश्य येऊन इथे भेटा. आणि खरंच आजी खूप चांगले आहेत. आम्ही आल्याच्या नंतर आम्ही भर दुपारचे आलो पण त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला सहकार्य केलं. राणी आजीला भेटलो, राणी आजीचा मोर देखील बघितला आणि खरंच खूप भारी वाटलं. कारण एक मुक जनावर जे त्या आजीला ज्या प्रकारे जीव लावतंय आणि आजीशी ज्या प्रकारे बोलतं ते खरंच खूप भारी होतं. आम्ही नवीन होतो कारण त्या मोराला बघण्यासाठी इतरही माणसं इथे येतात, त्याच्यामुळे तो थोडासा गोंधळून जातो. तो आमच्या जवळ येत नव्हता परंतु आजीने त्याला बोलवलं, त्याने आवाज वगैरे आजीला दिला. तो येत होता जवळ पण आम्हाला बघितल्याच्या नंतर परत तो लांब लांब पळत होता. तुम्हाला शक्य झालं तर मी तर सांगेन की आवर्जून एकदा राणी आजीच्या इथे या, राणी आजीला भेटा आणि इथून मोर नक्की बघा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. मला कंटिन्युअस व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही पण ज्या ज्यावेळी शक्य होतं तर त्यावेळी मी आपल्या कोकणातील काही ठिकाणं आहेत तर ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशा एकाच नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत काळजी घ्या.